कृष्णाला आता मारायचा, मथुरेला बोलवून मारायचा याला. त्यावेळेला तो कृष्ण आणि बलराम हे दोघंजणं निघाले आणि ते दोघंजणं ज्या वेळेला आले तिथं मथुरेत आले. मथुरेत आल्याच्या नंतर एक हत्ती होता, त्याला दारू पिऊन आधीच माजवून ठेवलेला होता कंसाने. ते दारूचं प्रकरण तेव्हापासून चाललं आहे बरं का, महाभारतापासून. कुवलया पीड म्हणून हत्ती येतो, कुवलया पीड. तो हत्ती आला चालून कृष्णाच्या अंगावर. कृष्ण घाबरला नाही, बेडर आहे तो शेवट. ते कृष्णाने त्या हत्तीचा सुळा बाहेर काढला. त्यांनी जाऊन सरळ हत्तीचा सुळा बाहेर काढला आणि त्या सुळ्यानेच त्याच्या मस्तकाचा वेध घेऊन मारला त्याला. मग तो कंसाला भेटायला नाही गेला. तो गेला भेटायला, तो पहिल्यांदा शस्त्रागारात गेला आणि त्या शस्त्रागारात मोठ्या प्रमाणात शस्त्र ठेवलेली होती आणि तिथं ते एक शिवधनुष्य होतं मोठं. ते शिवधनुष्य केवळ श्रीकृष्णाने उचलल्या क्षणी ते खाडकन मोडलं शिवधनुष्य त्याच्या. मग ती कुब्जा आली त्याच्यासमोर. चंदनाची उटी होती त्या कुब्जेच्याकडं, तिला पाठीला कुबड आलेलं होतं. कृष्णाने विचारलं, अगं तू कुठं चालली आहेस? ती म्हणाली, मी कंसराजांच्याकडे चालली आहे, त्यांना रोज चंदनाची उटी लागते, ती उटी मी घेऊन चाललेली आहे. तो म्हणाला, असं उटी मला दे आज. तिनं दिली. ती म्हणाली, मी परत करेन उटी आणि दिन कंसराजांना. म्हणून तिनं ती उटी दिली. श्रीकृष्णाने एका हाताने ती उटी धरली, दुसऱ्या हाताने ती हनुटी धरली आणि तिला सरळ उचलल्यावर तिच्या पाठीचं कुबड्याचा नाश झाला. अत्यंत देखणी स्त्री त्या श्रीकृष्णाच्या समोर. औदार्य किती असावं ना, त्याचं हे उदाहरण आहे. अनेक उदाहरणं आहेत. मग चाणूर आहे त्याच्यात, मुष्टिक या सगळ्यांना मला दुष्ट चाणूर मल्लेन शतचंद्रम नभस्थलम असं म्हटलेलं आहे. ते मला इतकी गंमत वाटली की जयराम पिंडे या नावाचा एक कवी होता. हा कवी बंगलोरला गेला आणि बंगलोरला त्यांनी काव्य वेगवेगळ्या भाषेत करून दाखवलं. त्यांनी काव्य खूप गमतीदार काव्य आहे त्याचं. जगदीश विरंचिक पूछत है मी सृष्टी रची रखे का न कहा. जगदीश म्हणजे विष्णू, हा तो त्या ब्रह्मदेवाला विचारतोय, तुम्ही सृष्टीची रचना केली पण अहो रक्षणार्थ कुणाला काय काय ठेवलं आहे, कुठं ठेवलं आहे? तेव्हा तो ब्रह्मदेव म्हणाला, मी पूर्वेला आणि पश्चिमेला सूर्य आणि चंद्राला ठेवलेलं आहे आणि उत्तर दक्षिण रक्षण को इथं साह जो है उत साह जहाँ. उत्तर आणि दक्षिणेच्या रक्षणाला इथं शहाजीला ठेवलं आणि तिथं शहाजहानला ठेवलं. शहाजीराजे ऐकून विलक्षण खुश झाले. त्या कवीनं असं लिहिलं आहे, 12 भाषा ललित शाह नरेश्वराने. हे स्वतः शहाजीच 12 भाषांचा पंडित आहे. 12 भाषा ललित शाह नरेश्वराने आकर्णिले. ऐकलं सगळं. मज म्हणे मृदुल स्वराने ऐसे सिकोन कवी जे मजला पाहती त्या लागी देईन धुरंधर मत्त हत्ती. मी त्याला हत्ती देईन. दिला हत्ती. तो हत्तीवर बसून पुढे तंजावरला गेला. मग शहाजीराजे त्याला म्हणाले की एखाद्या कवीची प्रतिभा ही तो कुठल्या भाषेत काव्य करतो ह्याच्यावर अवलंबून असून तो समस्यापूर्ती कशी करतो ह्याच्यावर अवलंबून आहे. आणि स्वतः शहाजीराजांनी कुठली समस्या टाकावी त्या कवीला, जयराम पिंडेला? शतचंद्रम नभस्थलम, संस्कृतमधली समस्या टाकली. जी दुष्ट चाणूर मल्लेनं शतचंद्रम नभस्थलम असं म्हटलं. ती शहाजीराजांनी टाकलेली समस्या त्या कवीनं सोडवली पुढं.